राष्ट्रवादीचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आपण जी बातचीत करणार आहोत. आज सुनेत्राताई उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि कसं पाहता याकडे? कारण दुखवटा 10 दिवसाचा असतो, पण त्यापूर्वीच ही सगळी घाई गडबड केली जाते, अशी प्रतिक्रिया पण आता येऊ लागलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने याकडे पाहता, किती गरज आहे आता ताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची या काळामध्ये? नाही, ही थोडी वस्तुस्थिती आहे, की घाई आत्ता या क्षणाला आपल्याला वाटते किंवा ती झालेली असेल कदाचित. जनतेचं किंवा वेगवेगळ्या मतमतांतर याच्यामध्ये राहू शकतं. परंतु घाई करण्याचं प्रमुख कारण असं, की जी काही घटना घडलेली आहे ती न भरून निघणारी घटना आहे. आणि दादांची बरोबरी ह्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किंवा कुठल्याही पक्षामध्ये असा कद्दावर नेता भविष्यात कधी निर्माण होईल हे आम्हाला तरी आता अनुभवायला मिळणार नाही. आता राहिला प्रश्न घाईचा. जरी आता ती आपल्याला घाई वाटत असली किंवा घाई होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं जी उचलली जात आहेत, त्यात प्रमुख कारण की स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका यांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत. ज्या दादांनी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याकरता एक रचना लावली होती, प्रयत्न चालले होते, त्या धडपडीनेच ते सकाळी सकाळी बारामतीला निघाले, पण त्यांचा अपघात ह्याच निवडणुकीमुळे झालेला आहे. आत्ता हे सगळे जे उमेदवार किंवा कार्यकर्ते महाराष्ट्रातले सैरावैरा झालेले आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी एक संघ ठेवणं, काळाची गरज, कितीही दुःख असलं तरी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही जबाबदारी आहे. नक्कीच. पण शरद पवार यांनी पण या सगळ्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कुठेतरी त्यांना या सगळ्या संदर्भात कल्पनाच नव्हती, अशी माहिती त्यांच्या जवळचे सूत्र जे आहेत, जवळचे जे लोक आहेत ते देत आहेत. त्यांना याबद्दल अनभिज्ञ ठेवलं गेलं होतं का, की त्यांना पूर्वसूचना या सगळ्या संदर्भातली दिली गेली होती? नेमकं सत्य काय आहे? नाही, कदाचित त्यांना कल्पना असेल नसेल किंवा कोणी दिली असेल याच्याविषयी मला काही माहिती नाही. आणि शेवटी पवार साहेबांना कल्पना कोणी द्यायची, काय द्यायची हा सुद्धा एक स्तर असतो. त्यामुळे मला त्याविषयी काही माहिती नाही, की बाबा त्यांना कोणी कल्पना दिली किंवा नाही दिली. असं बोलतायत की विलनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्याच दरम्यान ही सगळी घाई गडबड झाली आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जास्त घाई करतायत, असं कुठेतरी रोग जो आहे तो शरद पवारांचा असल्याची सुद्धा चर्चा आहे. तुम्ही याकडे नेमकं कसं पाहता? एकीकडे विलनीकरणाची चर्चा, दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपद हे सुनेत्राताईंना दिलं जाते, त्यामुळे आता राजकारण होऊ लागलं या सगळ्यांचं, असं म्हणा. नाही, आता दोन पार्ट वेगवेगळे आहेत. उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा वहिनींना द्यायचं हा आग्रह स्थानिक गाव पातळीवरच्या छोट्या कार्यकर्त्यापासून तर देशभरातल्या मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत, नेत्यांपर्यंत हा सगळ्यांचा आग्रह आहे, की सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी उपमुख्यमंत्रीपदाची किंवा पक्षाची जबाबदारी पुढच्या काळामध्ये सांभाळावी. राहिला प्रश्न उपमुख्यमंत्रीपद द्यावं याच्यासाठी विधिमंडळाची एक प्रक्रिया असते, आमदारांबरोबर गटाचा नेता निवडीची एक प्रक्रिया असते आणि त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांना त्याचं अवगत केलं जातं. आणि ती विधिमंडळाची प्रक्रिया जी आहे ती आमदारांसोबत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदारांसोबत करता येऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठीने तो निर्णय घेतला, की आपण आता विधिमंडळातल्या आमदारांबरोबर चर्चा करावी, मत जाणून घ्यावं आणि नेता निवड करावी. राहिला विलिनीकरणाचा दुसरा प्रश्न, की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांच्या मनामध्ये नक्की होतं हे, किंवा आपण, कारण मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या, जिल्हा परिषद, नगर परिषदेपासून तर सगळ्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकांमध्ये दादांच्या स्पष्ट आमच्यासारख्यांना सूचना होत्या, की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे जे काम करतात कार्यकर्ते त्यांना सूचना होत्या, की आपण स्थानिक स्तरावरती पवार साहेबांचे जे काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण निवडणुकांना समोर गेलं पाहिजे. आणि त्या स्वरूपाचे आमचे प्रयत्नसुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्रभरामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आत्ताही जिल्हा परिषदेच्या ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालल्या आहेत त्यातसुद्धा पवार साहेबांबरोबर आमची बऱ्याच ठिकाणी युती झालेली आहे आणि एकत्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तीसुद्धा पावलं उचलली गेलेली असावी. पण ही सगळी जी चर्चा आहे ही दादांमध्ये किंवा पवार साहेबांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर कदाचित ती झाली असेल. आत्ताच्या काळामध्ये मला असं वाटतं, की ही सगळी चर्चा आमच्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झाला किंवा आम्हाला ते अनभिज्ञ आहे आम्ही ह्या सगळ्या चर्चेपासून. नक्कीच. पण पक्षामध्ये याबद्दल काही चर्चा होते का? कारण एकीकडे विलनीकरणाचा विषय आणि शरद पवार हे स्वतः आग्रही होते विलनीकरणाची करण्यासाठी, अशी सुद्धा माहिती मिळते. मग राष्ट्रवादीतून विलनीकरण व्हावं यासाठी कोणत्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे का, किंवा कोणी पुढाकार घेणार आहे का, अशी चर्चा पण या निमित्तानं रंगते. नेमकं काय सुरू आहे अंतर्गत
विलनीकरण होणार की विलनीकरण होणार नाही? नाही, तुर्तास तरी या बाबतीमध्ये कोणत्याही स्तरावर कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्ता तरी ह्या क्षणाला काही चर्चा झालेली नाही किंवा चर्चा होत नाही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित पक्षाच्या ज्या बैठका होतील, वर्किंग कमिटीची त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये एक मीटिंग होईल, स्थानिक स्तरावरती सुद्धा जी काही कोर कमिटी ते कोर कमिटीची सुद्धा चर्चा होईल आणि मग त्या बाबतीमध्ये तो योग्य वेळी योग्य निर्णय तो जर का सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं एकमत झालं तर मग तो सुद्धा निर्णय आणि ती निर्णय प्रक्रिया जी असेल ती कोणत्या दिशेने जाईल ते ठरेल. नक्कीच. पण विलनीकरण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवरती भाजपचा काही दबाव आहे का की विलनीकरण करू नये? कारण बरीच अंतर्गत चर्चा आहे, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की विलनीकरण व्हायला पाहिजे, पण का होत नाही आहे, कोण यामागे जबाबदार आहे, हे समोर अजूनपर्यंत येत नाही आहे. बराच अजितदादा गेल्यानंतर एक दुखवटा तर आहेच, पण विलनीकरण होत नाही आहे याची सुद्धा सल कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. यातून मार्ग काढला जाणार आहे का? कारण पुढे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये याचा थेट परिणाम होईल अशी पण शक्यता व्यक्त केली जाते. नाही नाही, आता तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की भाजपचा याच्यात दबाव आहे का किंवा काय, हा सगळा आमचा अंतर्गत पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विलिनीकरण झालं किंवा नाही झालं या सगळ्या गोष्टींशी त्यांचा काही संबंध येत नाही आणि त्यांनी आणू पण नाही आणि ते आणणार पण नाही. दुसरा विषय की विलिनीकरण समजा जर का करायचं पूर्वी जर का या संदर्भात चर्चा झाली असेल, मग केंद्रीय पातळीवरती एन डी एमध्ये सहभागी होणार किंवा नाही होणार किंवा एन डी एच्या नेत्यांबरोबर संपूर्ण देशभरातल्या काही नेत्यांबरोबर काही चर्चा झाली नाही झाली, हा सगळा अनुत्तरित आत्ताच्या क्षणाला असलेला प्रश्न सगळ्यांना निर्माण झालेला आहे. त्यामुळे एन डी एमध्ये त्यांचा समावेश होणार होता का की नाही, या सगळ्या गोष्टींचं प्रश्नाचं उत्तर आज तरी आमच्यासारखं देऊ शकत नाही. नक्कीच. दोन नेते आहेत ज्यांना विरोधक सध्या टार्गेट करताना पाहायला मिळतात. अंबादास दानवे म्हणतात की तटकरे आणि पटेल हे कुठेतरी घाई करतायत आणि हे व्यावसायिक राजकारणी आहेत आणि त्यामुळे त्यांना विलनीकरण होऊ नये असं वारंवार वाटत असतं. या स्टेटमेंटकडे नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? नाही, आता अंबादास दानवे आणि यांनी सगळ्यांनी मिळून कोणी कोणत्या नजरेने किंवा कोणत्या पद्धतीने त्यांनी बघावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाची धुरा कोणाकडे द्यायला पाहिजे, कोण याच्यासाठी जबाबदारी स्वीकारू शकतं, हे जास्त आमच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. इतरांना काय वाटतं, इतर पक्षांना काय वाटतं याच्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आता दिशाहीन झालेले आहेत आणि तो सगळा कार्यकर्त्यांचा जो सेन्स आहे, कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या पक्षश्रेष्ठींनी कदाचित विचारात घेतल्या असतील आणि त्यामुळेच आज हा तातडीचा निर्णय झाला असेल. एक स्टेटमेंट सध्या सर्वत्र फिरत आहे की राख सावडण्याची सुद्धा आजकाल कोणी वाट पाहत नाही आणि काही गिधाडं आहेत लचके तोडण्यासाठी टपलेली गिधाडं गिरट्या घालायला लागलेत, अशा पद्धतीचं तुमचं स्टेटमेंट आहे. हे करण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि काय नेमकं तुम्हाला वाटतं की राजकारणात काय सुरू आहे? नाही, हे फालतू स्टेटमेंट आहे. या अशा फालतू स्टेटमेंटला मी दिलेलं सुद्धा अजूनपर्यंत मला काही म्हणजे देण्याचा माझा प्रश्नच येत नाही. हे कोणीतरी फेक अकाउंट तयार करून माझ्या नावाने चालवलेलं कार्यक्रम आहे. हे लचके तोडणे, अमुक भाषा, हे असली अनिल पाटलाची भाषा राहू शकत नाही. कोणीतरी हा फालतूपणा केलेला आहे. त्यामुळे ह्या स्टेटमेंटचा माझा काही संबंध नाही. पक्ष संघटन वाढवणं ही पक्षातल्या नेत्यांचीच जबाबदारी असते. कार्यकर्त्यांना पक्ष सांभाळणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला जे सुचतं आहे, आमच्या नेत्यांना जे सुचतं आहे त्या पद्धतीने वाटचाल आहे. नक्कीच. पण जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना कुठेतरी आता सोशल मीडियावरती ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण दोन्ही राष्ट्रवादीचे बरेचसे व्हिडिओज काढले जात आहेत, त्यावर कॅप्शन लिहिलं जात आहे, मग त्याला व्हायरल केलं जात आहे. काय हा नेमका प्रकार सुरू आहे? नाही, आता सोशल मीडियाकडे किंवा कोण काय व्हायरल करतंय, कोण कोणत्या सोयीनुसार काय व्हायरल करेल याच्याविषयी काही आता या विषयाला चर्चा करण्यात अर्थ नाही. पण या दोन्ही गोष्टींवर जी आपण चर्चा केलेली आहे, एकत्रीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यामध्ये याची दिशा आणि निर्णय हे पवार कुटुंबच घेतील आणि पवार कुटुंबामध्ये सुनेत्रा वहिनी किंवा पवार कुटुंबामधले दोन्ही सदस्य इकडचे असतील तिकडचे असतील, हा निर्णयसुद्धा त्यांनाच घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतरच मग पक्षश्रेष्ठींसमोर किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर हा पुढच्या काळात निर्णय येईल. शरद पवारांनी आपली भावना व्यक्त केली अजितदादांबद्दल आणि त्यांनी म्हटलंय की अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते, पण आता ते नाही आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये युवा पिढीनं त्यांची जागा घ्यायला हवी आणि युवा नेतृत्वानं त्यांची जागा घ्यायला हवी. कोण राष्ट्रवादीमध्ये त्यांची जागा घेऊ शकतं असं तुम्हाला चित्र दिसतंय का?
नाही, आता हे सगळं जे असतं कुठलाही नेत्याला जबाबदारी द्यायची असेल तर काही ती जबरदस्तीने देऊन चालतच नाही. त्याच्यात उपजत गुणच लागतात. ज्याच्यामध्ये उपजत गुण असतील, दादांमध्ये उपजत गुण होते, त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी छबी तयार केली, महाराष्ट्राचे नेते बनले. त्याच्यात ज्याच्यामध्ये उपजत गुण असतील येणाऱ्या काळामध्ये त्याला ती ऑटोमॅटिक जबाबदारी जाईल. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.